नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी जितेंद्र पेंढारकर आपल्याला आज शिकवणार आहे ई मास्टरी अकॅडमीमध्ये आधुनिक भारताचा इतिहास। मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास शिकण्यापूर्वी आपण एक गोष्ट जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ती महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आधुनिक भारताचा इतिहास नेमका स्टार्ट होतो तरी कुठून। आधुनिक भारताचा इतिहास स्टार्ट होण्यामागे भारतीय इतिहासकार आणि ब्रिटिश इतिहासकार किंवा इतर विदेशी इतिहासकारांमध्ये वादंग आहे। भारतीय इतिहासकारांच्या मध्ये जो आधुनिक भारताचा इतिहास सुरू झाला आहे तो झाला आहे 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूपासून, आणि जे काही विदेशी इतिहासकार आहे वेस्टर्न हिस्ट्रिशियन आहेत यांच्यामध्ये भारताचा आधुनिक इतिहास हा प्लासीच्या लढाईपासून झाला आहे, जी की झाली 1757 साली। तर आता आपण भारतीय इतिहास पद्धतीने 1707 पासून या आधुनिक इतिहासाची सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो, कागद पेन वही तयार ठेवा, आपल्याला भारताचा इतिहास शिकायचा आहे आणि भारताचा इतिहास शिकताना वेगवेगळ्या घडामोडी, वेगवेगळ्या लढाया, वेगवेगळ्या सणावळ्या आणि वेगवेगळी व्यक्तिमत्वे हे आपल्याला दिसून येतील, तर त्यांची नोंद आपण घ्यायची आहे। चला मित्रांनो, हा जटिल इतिहास सोपा करूया आणि शिकूया आधुनिक भारताच्या इतिहासाचा पहिला अध्याय, तो म्हणजे ब्रिटिश सत्तेची स्थापना। मित्रांनो, हमारी कश्ती वहा डूबी जहाँ पानी कम था, हमारी कश्ती वहा डूबी जहाँ पानी कम था, हमें तो अपनों ने लुटा वरना अंग्रेजों में कहा दम था। मित्रांनो, भारतामध्ये संपत्ती भरपूर होती, भारतामध्ये मनुष्यबळ भरपूर होतं, परंतु भारतामध्ये काही गोष्टी अशा होत्या की ज्यांच्यामुळे आपण हरलो। काही फितुरांमुळे हरलो, काही आपल्याकडची जे काही संघटन होतं, काही आपल्या युद्धकौशल्य असतील किंवा आपली राजकारणाची जी काही नीती असेल, आणि सगळ्यात मोठी म्हणजे आपल्याकडचा संघटनाचा अभाव, यांमुळे आपण हरलो। तर बघूया आपण की भारतावर ब्रिटिशांचं साम्राज्य कसं उभं राहिलं। मित्रांनो, ब्रिटिश सत्तेची स्थापना हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। ब्रिटिश सत्तेच्या स्थापने या विषयावर MPSC, PSI, STI, क्लर्क, पोलीस भरती, तलाठी पासून तर UPSCच्या एक्झामपर्यंत वेगवेगळे प्रश्न विचारले जातात आणि या विषयाची तयारी करून घेणं आपल्याला तेवढं अगत्याचं आहे। तर बघूया ब्रिटिश सत्तेची स्थापना। मित्रांनो, ब्रिटिश सत्तेची स्थापना हे चॅप्टर बघून घेण्याच्या आधी यामध्ये जे वेगवेगळे सब चॅप्टर्स आहेत, सब टायटल्स आहेत, हे आपण जाणून घेऊया की जी ब्रिटिश सत्तेची स्थापना महत्त्वपूर्ण पद्धतीने कशी झाली, याच्यामध्ये काही पडाव लागतात। ते पडाव असे आहेत की ते सबटायटल असे आहेत की सर्वात प्रथम मुघल सत्तेच्या ऱ्हासापासून ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेची सुरुवात होते। भारतामध्ये ब्रिटिश इंडिया कंपनी 1600 पासून स्टार्ट झाली होती, त्याआधी पोर्तुगीज येत होते, डच आलेले होते। या सर्व युरोपीय शक्त्या ब्रिटिश सत्ता येण्याच्या अगोदर आलेल्या होत्या, आणि असे असून सुद्धा ब्रिटिश असतील, फ्रेंच असतील, यांनी सत्ता विस्तार औरंगजेबाच्या काळात का नाही चालू केला, शहाजींच्या काळात का नाही चालू केला, तर याचा कारण होतं की एक प्रबळ केंद्रीय सत्ता होती मुघलांची, जे की ब्रिटिशांसमोर आव्हान होतं, आणि ब्रिटिशांसमोर हे आव्हान पेलण्यात की ते सक्षमही नव्हतं, इतकं मनुष्यबळही त्यांच्यात नव्हतं। म्हणून मुघल सत्तेचा ऱ्हास कसा झाला आणि त्याद्वारे ब्रिटिशांना चंचू प्रवेश करता येणं शक्य झालं भारतीय राजकारणात, ते आपण बघूया। दुसरी गोष्ट की भारतात वेगवेगळ्या युरोपियन शक्तींचं आगमन झालं, हे आपण बघणार आहोत। कर्नाटक युद्ध, जे इंग्रज फ्रेंच संघर्ष कर्नाटक युद्ध म्हणून ओळखले जातात, हे आपण बघूया। आणि बंगालमध्ये इंग्रज सत्तेचा उदय कसा झाला, त्यानंतरचा हा महत्त्वाचा टॉपिक की बंगाल मिळवल्यानंतर हळूहळू जे इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी होती त्यांनी भारत काबीज करण्यास सुरुवात झाली, हे अत्यंत महत्त्वाचे चॅप्टर आहे। त्यानंतर म्हैसूरचा उदय व टिपू सुलतान यांचा संघर्ष बघूया। इंग्रज मराठा युद्ध, इंग्रज शीख युद्ध, इंग्रज अफगाण संघर्ष, सिंध प्रांत जो आहे सिंधू नदीच्या पुढचा कराची जवळचा सिंध प्रांतावरचा विजय, ब्रह्मदेश म्हणजे आजचं म्यानमार आणि आसाम, त्यानंतर संस्थान खालसा धोरण, जी छोटी छोटी संस्थानं होती, छोटी छोटी राज्य होती, या छोट्या छोट्या राज्यांना इंग्रज सरकारने आपल्या साम्राज्यामध्ये कसं विलीन केलं, हे आपण बघूया। आणि सगळ्यात शेवटी तैनाती फौज। तर मित्रांनो, हे जेवढेही टॉपिक्स मी तुम्हाला सांगितले, या टॉपिक्समधून आपल्याला हा ब्रिटिश सत्तेचा विस्तार भारतामध्ये कसा झाला हे जाणून घेता येईल। तर आता या टॉपिक्सच्या माध्यमातून आपण हळूहळू पद्धतीने एक एक चॅप्टरला हात घालूया। मित्रांनो, आपल्यासमोर एक असं पेज आहे की ज्यामध्ये मुघलां सम्राटाची संपूर्ण वंशावळ आहे, ती औरंगजेबापासून। आपल्याला तिथे दिसतोय औरंगजेब। औरंगजेबला आलमगीर असं सुद्धा म्हटलं जायचं, ठीक आहे। मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर फर्स्ट हा पहिला आलमगीर होता। मित्रांनो, लक्षात घ्या, औरंगजेब हा सर्वात शेवटचा, सर्वात प्रबळ असा मुघल प्रशासक होता, आणि याच्या कारकिर्दीमध्ये मुघल साम्राज्य अनेक ठिकाणावर विस्तारित झालं,
आणि याच्यानंतर ज्यावेळेस औरंगजेबाचा मृत्यू झाला तो म्हणजे 1707 साली 1658 औरंगजेब गादीवर बसला आणि त्यानंतर 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्या मृत्यूनंतर भारतामध्ये अनेक ठिकाणी नवीन साम्राज्य उदयाला आले आणि तेव्हापासून आधुनिक भारताचा इतिहास सुरू झाला. तर मित्रांनो, हा जो औरंगजेब होता, या औरंगजेबाच्या जीवनभरामध्ये काय झालं, तो मध्ययुगीन भारताचा भाग आहे. परंतु एवढं लक्षात ठेवा की औरंगजेब तिथे दिल्लीला होता आणि त्यानंतर भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी दक्षिणेकडे आपलं साम्राज्य पसरवण्याच्या दृष्टीने मोहीम हाती घेतली आणि मराठ्यांचं सगळं संपूर्ण साम्राज्य नष्ट करण्याच्या उद्देशाने, त्याचबरोबर विजापूरचा जो गोवळकोंड्याचा जो कुतुबशाह होता आणि त्याचबरोबर विजापूरची आदिलशाही, ही जे काही 2 शिया राज्य होती, ही शिया राज्य नष्ट करण्यासाठी त्याने दक्षिणेमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्याने दोघं साम्राज्य जे असतील, जी गोवळकोंड्याचं कुतुबशहाचं असेल किंवा विजापूरचं आदिलशहाचं असेल, ही साम्राज्य त्याने काबीज केली, परंतु मराठ्यांच्या साम्राज्याला तो काबीज करू शकला नाही. त्यामध्ये छत्रपती राजारामांचे जे काही पत्नी होत्या श्रीमती ताराबाई यांच्या नेतृत्वामध्ये नंतर मराठ्यांनी जबरदस्त टक्कर औरंगजेबाला दिली आणि आपल्या पूर्ण हयातीमध्ये औरंगजेब मराठ्यांचं साम्राज्य जिंकू शकला नाही आणि शेवटी हताश होऊन त्या ठिकाणीच दक्षिणेकडे त्याचा मृत्यू झाला आणि म्हणून उत्तरेकडच्या प्रशासनावर त्याची पकड ढिल्ली झाली होती. कारण जवळपास 25 वर्षे वयाच्या शेवटची 25 वर्ष औरंगाबाद हा दख्खनमध्ये होता आणि याच्यामुळे असा परिणाम झाला की उत्तरेवरचं जे प्रशासन असेल, उत्तरेकडचं जे राजकारण असेल, कारभार असेल, तर या ठिकाणी औरंगजेबाची पकड ढिल्ली झाली आणि नंतर 1707 ज्यावेळेस औरंगजेब मृत्यू पावला, त्यानंतर त्याचे जे काही मुलं असतील त्यांच्यामध्ये वारसा हक्कासाठी युद्ध चालू झालं. तर मित्रांनो, लक्षात घ्या, औरंगजेबचे 4 मुलं होते, मुअज्जम, आझम, अकबर आणि कामबक्ष. तर हा जो शहजादा अकबर आहे, हा शहजादा अकबर याने 1680 आपल्या पित्याविरुद्ध बंड केलं होतं. 1680 आपल्या पित्यामुळे बंड याच्यासाठी केलं होतं की त्याचं म्हणणं होतं की मला गादीवर बसायला पाहिजे आणि मला हे मुघल साम्राज्य आता सांभाळायचं आहे, मला बादशाह व्हायचं आहे आणि त्यासाठी औरंगजेब तयार नव्हता. 1680 त्याने बंड केलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयालाही तो काही काळ होता. त्यानंतर तो इराणमध्ये निघून गेला आणि त्या ठिकाणी 1704 या अकबरचा मृत्यू तिथेच झाला. तर शहजादा अकबर याचं चॅप्टर क्लोज. त्यानंतर उरले आझम आणि कामबक्ष. मित्रांनो, आझम, कामबक्ष आणि मुअज्जम या 3 भावांमध्ये खऱ्या अर्थाने वारसा हक्काचं युद्ध होतं. तर त्या ठिकाणी मुअज्जम जो होता याला शाह आलम म्हणायचे. तर हा मुअज्जम सर्वात यामध्ये पॉवरफुल ठरला. त्याने काय केलं, जसं पित्याचा मृत्यू झाला त्यानंतर आपले जे काही सैन्य असतील, आपले सहकारी असतील, यांची जमवाजमव करून त्याने आपल्या 2 भावांविरुद्ध युद्ध लढलं. त्यामध्ये जो आझम होता 1707 त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला, याने ठार केलं. या आझमचा जो मुलगा होता त्याचा सुद्धा ते मृत्यू झाला आणि त्यानंतर 1708 कामबक्षचा मृत्यू झाला. तर आपल्या 2 भावांवर विजय मिळवून शेवटी मुअज्जम म्हणजे शाह आलम हा त्या ठिकाणी मुघल बादशाह झाला. तर लक्षात घ्या, 1707 तो गादीवर बसला, त्यावेळेस त्याचं वय होतं 62 वर्षे. 62 वर्ष वय असताना तो आपल्या मुघल साम्राज्याच्या सम्राटपदी बसला आणि नंतर 1712 त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. तर आपल्या छोट्याशा कारकिर्दीमध्ये जो हा शेवटचा जो बादशाह होता, शेवटचा म्हणण्यापेक्षा सिडनी ओवन हे एक इतिहासकार आहे खूप ग्रेट, त्या सिडनी ओवन यांचं म्हणणं होतं की हा असा शेवटचा मुघल बादशाह होता की ज्याच्या प्रती आपल्याला काहीतरी चांगलं बोलता येईल. मग हा जो काही मुअज्जम होता, त्या मुअज्जम मुघल बादशाह झाल्यानंतर त्याने एक शांततेचं धोरण स्वीकारलं होतं. कारण त्यासाठी औरंगजेबाप्रमाणे त्याजवळ लष्करी जी काही कुवत असते ती नव्हती आणि खऱ्या अर्थाने तो काही ग्रेट किंवा एक महान सम्राट नव्हता. म्हणून त्यांनी मराठ्यांशी मैत्री करण्याचं धोरण चालू केलं. यासाठी तरी शेवटी ज्यावेळेस 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला त्यावेळेस जे आपले छत्रपती शाहू महाराज होते, ठीक आहे, छत्रपती शाहू महाराज जे नजरकैदेत होते. छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस दक्षिणेमध्ये संगमेश्वर या ठिकाणी पकडण्यात आलं होतं, त्याच्यानंतर त्यांचे जे चिरंजीव होते छत्रपती शाहू यांना दिल्लीमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. तर त्यांनी नजरकैदेतून सोडून दिलं आणि याच्या मागे 2 कारणं सांगितली जातात. एक तर खरंच शाह आलमला मराठ्यांशी शांततेचं धोरण घ्यायचं होतं किंवा दक्षिणेकडे जे जबरदस्त आव्हान सुरू केलं होतं मराठ्यांनी, छत्रपती दुसरे शिवाजी आणि त्याचबरोबर श्रीमती ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली, तर त्या मराठा साम्राज्यामध्ये फूट पडावी यासाठी शाहूंची मुक्तता केली होती. ही 2 कारणं सांगितली जातात. मग लक्षात घ्या,
की त्यानंतर त्याने राजपुतांशी सुद्धा मैत्रीच्या काही गोष्टी चालू केल्या, राजपुतांशी सुद्धा त्याने सलोख्याचे संबंध ठेवले. परंतु यामध्ये जे शीख होते त्या शिखांशी हा मैत्री तिथे व्यवस्थित स्थापित करू शकला नाही, कारण 1708 मध्ये जे गुरु गोविंद सिंग होते यांच्यानंतर बंदा बैरागी, ज्यांना उत्तरेमध्ये बंदा सिंग बहादूर असं सुद्धा म्हटलं जातं, तर बंदा सिंग बहादूर यांनी त्या ठिकाणी आपल्या शीख सैन्याची जमाजम केली आणि बहादूर शहाला तिथे खूप जबरदस्त टक्कर दिली आणि त्याच्यासमोर एक मोठं आव्हान निर्माण केलं. त्यामुळे बहादूर शाह शिखांना काही मित्र पण बनवू शकला नाही आणि त्यांच्याशी काही त्यांचा डिमोड सुद्धा करू शकला नाही. तर अशा पद्धतीने मुअज्जमची कारकीर्द होती 1707 ते 1712. काही महत्त्वपूर्ण लढाया यामध्ये झाल्या नाही किंवा काही महत्त्वपूर्ण घडामोडी ज्यामध्ये काही दिसून आपल्याला येत नाही. त्यानंतर लक्षात घ्या, मुअज्जम ज्या दिवशी मेला त्या दिवशी त्याची जी 4 मुलं होती, जहांगीर शाह, अझीमुद्दीन, रफीउद्दीन आणि जहानशाह, या 4 मुलांमध्ये सुद्धा वारसा हक्क सुरू झालं. कारण मुघलांची ती परंपराच होती की ज्यामध्ये जे काही भाऊ होते यांच्यामध्ये सेवाज्येष्ठतेचा क्रम नव्हता. ज्याप्रमाणे ते हिंदू राजांमध्ये एक सेवाज्येष्ठतेचा क्रम आपल्याला दिसून येतो की राजाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा जो ज्येष्ठ मुलगा असेल त्याला त्या ठिकाणी त्याची गादी मिळेल, तो युवराज घोषित होत असेल. परंतु मुघलांमध्ये ती प्रथा नव्हती. यामुळे जे भाऊ असतील यांच्यामध्ये एक कोल्ड वॉर सुरू असायचं जोपर्यंत राजा जिवंत असायचा, आणि त्याच्या मृत्यूनंतर हे भाऊ आपसात लढायचे आणि आपली गादी घ्यायची. औरंगजेबाने आपल्या 3 भावांचा खून करून तो गादीवर बसला. त्याच्यानंतरही त्याच प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला मुघल साम्राज्यात दिसून येतात. त्याचमुळे जहांगीर शाह, अझीमुद्दीन, रफीउद्दीन आणि जहानशाह यांना आपल्या पित्याचं अंतिम संस्काराचं सुद्धा भान राहिलं नाही आणि त्या ठिकाणी त्यांच्यात संघर्ष झाला. मग हा जो वेळ होता मित्रांनो, औरंगजेबाच्या नंतर जो दिल्लीचा दरबार होता मुघल सम्राटाचा, तो एक कट कारस्थानांचा अड्डा बनला होता. त्या ठिकाणी वेगवेगळ्या कुरापात्या, वेगवेगळे षडयंत्र अनेक वेळेस रचले जायचे आणि जे काही तिथे सरदार होते, सुभेदार होते, फौजदार होते, हे वेगवेगळ्या गटांमध्ये डिवाइड झाले होते. त्यामधले एकूण एक प्रकारे 4 गट तयार झाले होते. एक हिंदुस्थानी गट, ज्यामध्ये हिंदुस्थानी मुस्लिमांचं वर्चस्व होतं आणि हिंदू शासकांचं त्यांना पाठिंबा होता. दुसरा होता इराणी गट, दुराणी गट आणि तुराणी गट. तर अशा प्रकारे हे 4 गट होते आणि या 4 गटांमधले जे वेगवेगळे सरदार असेल ते एकमेकांवर नेहमी कुरघडी करत असायचे किंवा षडयंत्र रचत असायचे. मग याच्यानंतर जहांगीर शाह जो होता तो एक महत्त्वाचा सरदार होता, त्याचं नाव होतं जुल्फिकार खान. हा जुल्फिकार खान जो होता याच्या मदतीने जहांगीर शाह गादीवर बसला. परंतु लक्षात घ्या, जुल्फिकार खानाच्या पाठिंब्याने जरी जहांगीर शाह गादीवर बसले असला तरी सुद्धा जे सय्यद बंधू होते, ठीक आहे, हे जे सय्यद बंधू होते यांनी त्याला त्या ठिकाणाहून पदावरून हटवलं आणि फक्त 1 वर्षात 1712 ते 13 एवढीच एकाच वर्षासाठी तो सम्राट बनला. त्याला एका लढाईमध्ये मारून टाकण्यात आलं. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या, 1713 नंतर जो अझीमुद्दीनचा मुलगा आहे फर्रुखसियत, त्याला त्या ठिकाणी मुघल बादशाह घोषित करण्यात आलं. आणि हे कोणी केलं तर सय्यद बंधूंनी. आता सय्यद बंधू कोण तर लक्षात घ्या, सय्यद बंधू हे 2 भाऊ होते. एकाचं नाव होतं अब्दुल्ला जो मोठा भाऊ होता आणि दुसरा भाऊ होता धाकटा तो म्हणजे हुसेन अली. तर सय्यद बंधू हे जे होते हे अबुल फरहचे वंशज मानले जायचे. आता अबुल फरह कोण तर अबुल फरह एक असा व्यक्ती होता जे सय्यद होते आणि सय्यद म्हणजे प्रेषित मुहम्मद पैगंबरांचे वंशज मानले जातात. जे अबुल फरह होते ते मेसोपोटियामधून भारतात आले होते. पटियालाजवळ त्यांनी काही काळ वास्तव्य केलं आणि पटियालानंतर वास्तव्यानंतर त्यांचे जे वंशज होते ते अकबराच्या सैन्यामध्ये सामील झालं आणि त्यानंतर लढाऊ वृत्तीमुळे त्यांना वरवरच्या पोस्ट मिळत गेल्या. शेवटी ज्यावेळेस वारसा हक्काचं युद्ध होतं तर सय्यद बंधूचे जे वडील होते सय्यद मियाँ, हे सय्यद मियाँ मुअज्जमच्या वतीने लढले होते आणि त्याच्यामुळे खुश होऊन मुअज्जमने त्यांना काही त्या ठिकाणी काही महत्त्वाची पदवी मिळाली होती. यानंतर अझीमुद्दीन जो होता, अझीमुद्दीनने या सय्यद बंधूंमधला जो मोठा भाऊ होता अब्दुल्ला, त्या अब्दुल्लाला अलाहाबाद जे आहे त्या अलाहाबादची एक नायब सुभेदारी दिली. आणि त्याच्यानंतर जो हुसेन अली आहे धाकटा भाऊ, त्या हुसेन अलीला अझीमुद्दीनने, ज्यावेळेस तो युवराज होता, अझीमुद्दीनने हुसेन अलीला एक बिहारचा नायब बनवलं. तर अशा ठिकाणी महत्त्वाच्या पदे मिळाली. सुरुवातीला 4000ची मनसबदारी, नंतर 7000ची मनसबदारी त्यांना मिळाली. तर अतिशय महत्त्वाची पदे मिळाल्यानंतर या अझीमुद्दीन प्रती यांचा थोडा सलोख्याचा संबंध होता सय्यद बंधूचा. म्हणून जहांगीर शाहला मारून टाकून शेवटी त्यांनी अझीमुद्दीनचाच मुलगा जो होता फर्रुखसियत याला त्या ठिकाणी गादीवर बसवलं. आणि यामुळे फर्रुखसियत आणि सय्यद बंधू यांच्यामध्ये खूप सलोख्याचे संबंध निर्माण झाले आणि म्हणूनच
फर्रुखसियरने जो मोठा भाऊ आहे सय्यद बंधूंचा अब्दुल्ला, तर या अब्दुल्लाला आपलं वजीर नियुक्त केलं. मग वजीर आझम अब्दुल्ला आणि फर्रुखसियर हे मिळून राज्यकारभार बघू लागले. परंतु लक्षात घ्या, अब्दुल्लाचा किंवा सय्यद बंधूंचा प्रभाव उत्तर भारतामध्ये इतका जबरदस्त होता की याच्यामुळे फर्रुखसियरला असं वाटू लागलं की हे आपल्या नेतृत्वाला, आपल्या जे काही सम्राटपद आहे याला धोका निर्माण होऊ शकतो. आणि अब्दुल्लाचं वाढतं वर्चस्व कमी करण्याच्या दृष्टीने फर्रुखसियरने काही घडामोडी चालू केल्या. तर मित्रांनो लक्षात घ्या, हा जो फर्रुखसियर होता हा 1713 पासून 1719 पर्यंत गादीवर होता. मित्रांनो, फर्रुखसियरने जे ईस्ट इंडिया कंपनी होती इंग्रजांची, यांना अनेक सवलती दिल्या होत्या. आणि त्याच्यानंतर अब्दुल्ला आणि हुसेन अली हे सय्यद बंधू त्याला डोईजड व्हायला लागले. आणि त्यामध्ये जे राजमाता होती म्हणजे फर्रुखसियरच्या आईसाहेब होत्या, यांनी सुद्धा सय्यद बंधूंचा लवकर बिमोड करावा अशी इच्छा दर्शवली. परंतु त्यांना काही यश होऊ शकलं नाही. आणि शेवटी अब्दुल्ला आणि हुसेन अली हे दोघं सय्यद बंधू इतके पॉवरफुल झाले होते, त्यांचं वर्चस्व इतकं वाढलं होतं की त्यांनी शेवटी फर्रुखसियरला ठार मारलं. आणि त्याच्याऐवजी लगेच त्याच वर्षी 1719ला रफिउद्दीनचे जे मुलं होते, रफिउद्दराजत याला सम्राट बनवलं. आणि रफिउद्दराजतला सम्राट बनवल्यानंतर दिल्लीच्या जो काही सम्राटपद, दिल्लीचं जे सिंहासन असेल त्या सिंहासनामध्ये रफिउद्दराजतला काढून टाकून परत रफिउद्दौला म्हणजे त्याचा जो दुसरा भाऊ आहे याला त्या ठिकाणी सम्राटपदी बसवलं. रफिउद्दौलाला सुद्धा कॅन्सल करून त्यांनी शेवटी जो मुहम्मद शाह होता, ज्याला इतिहासामध्ये मुहम्मद शाह रंगीला असं ओळखलं जातं, तर याला तिथे त्या ठिकाणी सय्यद बंधूंनी गादीवर बसवलं. मित्रांनो लक्षात ठेवा, एकाच वर्षामध्ये दिल्लीचं जे सम्राटपद असेल, दिल्लीचं जे सिंहासन असेल मुघल बादशाहाचं, याने 4 सम्राट पाहिले. म्हणून याच्यावरून आपल्याला प्रत्यय येतो की त्या काळामध्ये जे दिल्लीचा दरबार होता किंवा उत्तर भारताचं राजकारण होतं हे किती मोठं षडयंत्रकारी राजकारण होतं. आणि एकाच वर्षामध्ये 4 सम्राट बदलले. त्यानंतर शेवटी फर्रुखसियरचा नष्ट करून रफिउद्दौला काढून टाकून शेवटी मुहम्मद शाह जो आहे, या मुहम्मद शाहला 1719 साली सम्राट बनवलं. आणि त्याची कारकीर्द बऱ्यापैकी मोठी झाली. 1719 पासून 1748 वर्षापर्यंत त्याने राज्य केलं. परंतु लक्षात घ्या, त्या ठिकाणी जो मुहम्मद शाह होता, हा मुहम्मद शाह एवढा काही प्रबळ असा, कुशल असा शासक नव्हता. मुहम्मद शाह अतिशय विलासी जीवन व्यतीत करीत असे. मुहम्मद शाहने एक सबळ असं, एक प्रबळ असं मुघल साम्राज्य नेतृत्व त्याचं तो करू शकला नाही. आणि म्हणून मुहम्मद शहाच्या काळामध्ये अनेक आक्रमणं झाली. त्यामध्ये नादिरशाह होता, त्यामध्ये अब्दाली होता. तर अशा वेळेस त्या ठिकाणी जे काही मुघल साम्राज्य होतं, जे उरलं सुरलं मुघल साम्राज्य होतं, ते नष्ट होण्याचं काम खऱ्या अर्थाने मुहम्मद शहाच्या कारकिर्दीमध्ये चालू झालं. मित्रांनो, मुहम्मद शाह हा असा शासक होता की या मुहम्मद शहाच्या शासन काळामध्ये जो पेशवा बाजीराव पहिला आहे, ठीक आहे, तर पेशवा बाजीरावाने पहिल्यांदा आक्रमण केलं ते होतं 1737 मध्ये. आणि त्यानंतर नादिरशहाने सुद्धा 1739 साली त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं. मुहम्मद शाह एवढा दुर्बळ होता की मुहम्मद शाह ज्यावेळेस नादिरशहाने आक्रमण केलं, तर भारतामधलं तख्ते ताऊस म्हणजे जे मयूर सिंहासन होतं मुघलांकडचं, ते आणि कोहिनूर हिरा हे दोघं मौल्यवान वस्तू सुद्धा जे अफगाण होते त्यांनी आपल्यासोबत परत नेलं. त्यानंतर 1748 मध्ये मुहम्मद शाहचा मृत्यू झाला आणि ते पद रिकामं झालं. त्यानंतर 48 मध्ये इथे कंटेंट नाहीये, आता आपण परत तुम्हाला दाखवतो की 1748 ते 54 मध्ये अहमद शाह हा व्यक्ती त्या ठिकाणी मुघल सम्राटाच्या पदी बसला. आणि अहमद शाहच्या काळातच अहमद शाह अब्दाली याने भारतावर आक्रमण केले होते. मित्रांनो, अहमद शहाने काही असे विशेष काम केलं नव्हतं, परंतु एक सगळ्यात मोठी चूक अहमद शाहकडून घडली की त्याने आपल्या वजीरपदी इमाद उल मुल्क या व्यक्तीची नेमणूक केली. आणि या इमाद उल मुल्कनेच या अहमद शाहचा खून केला आणि त्याला त्या ठिकाणी वजीरपदावरून काढून टाकलं. आणि त्यानंतर इमाद उल मुल्कच्या नेतृत्वामध्ये आलमगीर सेकंड हा आपला मुघल बादशाह बनला. आणि या मुघल बादशाहाला सुद्धा शेवटी 49 मध्ये इमाद उल मुल्क यानेच त्या ठिकाणी त्याला आंधळ करून टाकलं. मित्रांनो, यानंतर जो गादीवर आला तो होता अली गौहर. अली गौहर म्हणजे शाह आलम दुसरा. आणि हा शाह आलम जो दुसरा होता, हा जरी गादीवर असला तरी त्याने सुरुवातीची काही वर्ष दिल्लीच्या बाहेर काढली होती. तोच शाह आलम होता ज्याने 1764चे जे बक्सारचं युद्ध होतं, या बक्सारच्या युद्धामध्ये मीर कासिम आणि शुजाउद्दौला जो अवधचा नवाब होता त्यांच्याबरोबर युद्ध लढलं होतं, जे की तो इंग्रजांकडून हरला होता. यानंतर इंग्रजांनी त्याच्यावर काही निर्बंध लादली आणि त्या ठिकाणी त्याचं आपलं वर्चस्व त्या ठिकाणी कायम केलं. परंतु परिस्थिती लक्षात घेऊन इंग्रजांनी पूर्णपणे जे मुघल सत्ता होती, पूर्णपणे मुघल साम्राज्य होते, ते आपल्या हातात घेतलं नाही. त्याला त्या ठिकाणीच 1806 मध्ये त्याचा मृत्यू झाला. 1788 साली त्याला आंधळ करण्यात आलं होतं.
यानंतर सगळ्यात शेवटचा मुघल सम्राट म्हणजे बहादूर शाह जफर. बहादूर शाह जफर 1837 मध्ये आपल्या गादीवर बसला आणि जवळजवळ 1858 पर्यंत तो त्या ठिकाणी मुघल सम्राटाच्या पदी होता. त्यानंतर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की 1857चा मोठा उठाव झाला. त्यानंतर त्याला शेवटी जेलमध्ये टाकण्यात आलं आणि रंगूनला पाठवण्यात आलं आणि ते रंगूनमध्ये असताना 1862 मध्ये बहादूर शाहचा मृत्यू झाला. तर अशा पद्धतीने जे संपूर्ण मुघल सम्राट होते हे औरंगजेबानंतरचे यांचं पतन होत गेलं आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली. मित्रांनो, मुघल साम्राज्याचा ही जी काही पतनाची कारणं का होती याचं आपण आता बघणारच आहोत की त्याच्यामागची प्रमुख कारणं काय होती. परंतु लक्षात घ्या, या संपूर्ण वंशावळामध्ये मी ज्या काही मुघल सम्राटांचा उल्लेख केला त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या थोड्याफारच्या घडामोडी होत्या, त्या लक्षात त्या त्यांच्यावर खूप जास्त प्रमाणामध्ये प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, मुघल साम्राज्याच्या पतनामध्ये सर्वात एक गोष्ट महत्त्वाची झाली ती म्हणजे जो आपला संपूर्ण भारत आहे त्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी राज्य अस्तित्वात आली. आता ही राज्य कोणती होती, छोटी छोटी राज्य असतील की मोठी मोठी राज्य असतील, ही आता आपण बघूया. त्याची सुरुवात होते हैदराबादचा निजाम, ज्याला आपण बऱ्याचदा इतिहासामध्ये त्याची गोष्ट आपल्याला उल्लेखित होते. तर असा निजाम म्हणजे दक्षिणेचा निजाम होय, याला हैदराबादचा निजाम सुद्धा म्हणतात. मित्रांनो, लक्षात घ्या, जुन्या काळामध्ये मध्ययुगीन काळामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये सुद्धा जो भारत होता याचे दोन मोठी भाग होते. एक होता उत्तरपथ आणि दुसरा होता दक्षिणपथ, किंवा एकाला म्हणायचे आर्यावर्त आणि दुसऱ्याला म्हणायचे दक्षिणावर्त. आणि याच्यामध्ये एक प्राकृतिक भिंत होती, ती होती विंध्य पर्वताची. मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा उत्तराला हिंदुस्थान म्हटलं जायचं आणि विंध्य पर्वताचा जो खालचा भाग आहे त्याला दख्खन म्हटलं जायचं. आणि इंग्रज त्याचा उल्लेख डेक्कन असे करायचे. म्हणूनच आपण जर पुढे बघितलं, लोकमान्य टिळक पुण्यामध्ये होते त्यावेळेस डेक्कन जिमखाना, डेक्कन एज्युकेशन सोसायटी अशा वेगवेगळ्या संस्था डेक्कन या नावाने सुरू झाला. परंतु त्या दख्खन या शब्दाचा अपभ्रंश डेक्कन असा होता. तर हे जे दख्खनचं जे साम्राज्य होतं मुघल साम्राज्य, त्यातलं सर्वात महत्त्वाचं जे काही साम्राज्य होतं ते मुख्य जो सुभा होता तो होता हैदराबादचा. आणि हा जो निजाम असायचा तो हैदराबादला वास्तव्य करायचा, म्हणून याला शेवटी हैदराबादचा निजाम सुद्धा म्हणायचे. तर हा जो दक्षिणेचा निजाम होता मुलांनो, जे दख्खनचं साम्राज्य होतं यामध्ये जवळपास 6 सुभे होते. हे 6 सुभे प्रचंड मोठे होते. या 6 सुभांमध्ये बुऱ्हाणपूर होता, मध्य प्रदेशमधलं बुऱ्हाणपूर, वर्राड होतं महाराष्ट्रातलं, विजापूर, बिदर कर्नाटकातलं बिदर आणि विजापूर म्हणजे जवळपासचा मराठवाड्याजवळचं क्षेत्र, आणि नंतर कर्नाटक आणि शेवटी हैदराबाद, असे 6 सुभे होते. प्रचंड मोठे सुभे होते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे कारभार होता आणि खूप मोठं आव्हान होतं दख्खनमध्ये. कारण आदिलशाही होती, गोवळकोंड्याची कुतुबशाही होती, तंजावरचं साम्राज्य होतं, दक्षिणेला अजून वेगवेगळी साम्राज्य होती, त्याचबरोबर उत्तर पश्चिमेकडे मराठ्यांचं खूप मोठं साम्राज्य पसरत होतं. तर या ठिकाणी दख्खनचा डोलारा सांभाळण्याचं काम या निजाम उल मुल्कने केलं होतं. तर लक्षात घ्या की 1708 मध्ये जो जुल्फिकार खान होता, ज्याने उत्तर भारताच्या राजकारणामध्ये खूप मोठं असं वर्चस्व निर्माण केलं होतं, जहांगीर शहाला त्या ठिकाणी मुघल सम्राट बनण्यासाठी ज्याने मदत केली, असा जुल्फिकार खान हा दक्षिणेचा सुभेदार बनला होता. याची इच्छा होती की दक्षिणेचं स्वतंत्र साम्राज्य तयार व्हावे आणि स्वतंत्र साम्राज्याचा स्वतंत्र सम्राट मी व्हावा, परंतु त्याला काही यश आलं नाही. त्यानंतर 1713 मध्ये जे सय्यद बंधू होते अब्दुल्ला आणि हुसेन अली यांनी निजामला दक्षिणेचा सुभेदार नेमले. आता लक्षात घ्या, सुभेदार हे पद काय आहे मुलांनो, म्हणजे लक्षात घ्या, आज जसं आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये इंडियन पॉलिटीमध्ये बघतो की गव्हर्नर, महाराष्ट्राचे गव्हर्नर कोणते, तर महाराष्ट्राचा प्रमुख प्रशासक म्हणजे गव्हर्नर. तर त्याच प्रकारे त्या ठिकाणी सुभेदार म्हणजे आजचा गव्हर्नर होय. तर सुभेदार हे पद खूप मोठं होतं आणि त्या सुभ्याचा, दक्षिणेचा जो सुभा आहे त्या दक्षिणेच्या सुभ्याचा एक सुभेदार म्हणून या निजामाला त्यांनी नेमलं होतं. परंतु लक्षात घ्या, ज्यावेळेस दक्षिणेचा सुभेदार नेमला जातो या ठिकाणी त्याच्यासोबत 6 सुभ्यांचं वर्चस्व, 6 सुभ्यांचं कंट्रोलिंग त्या निजामाला दिलं गेलं होतं. तर सय्यद बंधूंनी याचे गुण ओळखले आणि त्याला दक्षिणेचं सुभेदार नेमलं आणि त्याच्यानंतर दक्षिणेमध्ये एक कंट्रोलिंग, एक मजबूत पकड या निजामाने बनवली होती. त्याचं ओरिजिनल नाव मुलांना काय होतं, थोडं लक्षात ठेवायला अवघड आहे. त्याचं ओरिजिनल नाव होतं चिनकिलिश खान आणि त्याला निजाम उल मुल्क म्हणायचे. लक्षात घ्या, चिनकिलिश खानाला निजाम उल मुल्क म्हणायचे आणि त्याला शेवटी मुघल बादशाहाने पदवी दिली होती आसफ जाह. ठीक आहे, आसफ जाह. आणि म्हणून त्याचे जेवढेही वंशज असायचे त्या वंशजांचा उल्लेख काय केला जायचा, तर आसफ जाही निजाम. जितकेही निजाम
दक्षिणेमधले हैदराबादच्या संस्थानामध्ये झाले, त्यांना आसफजाही निजाम म्हणून ओळखलं जाऊ लागलं किंवा आसफजाही नवाब म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तर त्याचे नाव काय? ओरिजिनल नाव चिंकिलिज खान. निजाम उल मुल्क त्याला पदवी दिली होती आणि आसफजाही सुद्धा त्याला पदवी दिलेली होती. तर लक्षात घ्या, निजाम आपल्या दक्षिणेमध्ये व्यवस्थित राज्य करत होता. दक्षिणेची पकड त्याने कायम केलेली होती. मराठ्यांना समोर तो त्या ठिकाणी मराठ्यांचं जे आक्रमण होत असतील किंवा मराठ्यांचं जे आव्हान होतं त्यासाठी सुद्धा तो तयार होता. परंतु एक ट्विस्ट आला. त्याचं जे स्वप्न होतं जे स्वतंत्र होण्याचं किंवा स्वतंत्र शासक बनण्याचं, त्यामध्ये एक ट्विस्ट आला. तो असा होता की 1721 मध्ये जो मुघल बादशाह होता, तो मुघल बादशहाचा वजीर मोहम्मद आमिर खानचा मृत्यू झाला. हा मुघल बादशाह कोण होता? 1721 मध्ये कोण होतो? कोण शिकलो आपण? 1721 मध्ये होता मोहम्मद शाह. तर या मुघल बादशहाचा जो वजीर होता, वजीर आजम असं म्हणायचे उर्दूमध्ये, तर मोहम्मद आमिर खान याचा मृत्यू झाला. मग मृत्यू झाल्यानंतर काय झालं? त्या ठिकाणी संदेशा आया मुगल बादशाह जी का निज़ाम की ओर, और निज़ाम को बुलाया गया कि आप ही वो बड़े शख्स हो कि जिसको हम निज़ाम से वजीर घोषित कर सकते हैं. तर हा वजीर बनण्यासाठी काही इच्छुक नव्हता, कारण त्याला बिलकुल इंटरेस्ट नव्हता दक्षिणेकडून उत्तरेकडे जाण्याचं. दक्षिणेला स्वातंत्र्य होतं, दक्षिणेला सगळ्यात मोठा प्रशासक किंवा सगळ्यात सर्वोच्च पद त्याला मिळालेलं होतं. परंतु उत्तरेला जाऊन काय करावं लागेल? तर उत्तरेकडे जाणं म्हणजे अतिशय प्रमाणामध्ये, खूप जास्त प्रमाणामध्ये ज्या दरबारामध्ये षडयंत्र तयार होत आहे, कूटनीतीचे डाव रचले जात आहे, अशा ठिकाणी वास्तव्य करणं आणि अशा ठिकाणी वास्तव्य करून आपलं स्वतंत्र जीवन वाया घालवणं हे त्या निजामाला काही पटवत नव्हतं. म्हणून तो त्या ठिकाणी वजीर बनण्यासाठी बिलकुल इच्छुक नव्हता. तरी सुद्धा हा वजीर म्हणून तिथे त्या ठिकाणी गेला. परंतु त्या ठिकाणी त्याचं काही मन रमेना आणि जे काही पुढची आव्हानं असतील किंवा तो राजकारणातला खूप मोठा धुरंधर असा एक व्यक्ती होता, तर त्याने पुढचं आव्हान ओळखून त्याला दक्षिणेकडे जायची पुन्हा इच्छा झाली. मग त्यानंतर शेवटी त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी, कारण हा जो निजाम होता याला स्वतःला वचकून मुघल बादशाह जो असायचा मोहम्मद शाह, हा स्वतः याला वचकून राहत असे. मग त्याचा प्रभाव करण्यासाठी त्या ठिकाणी मुघल बादशाहने एक आयडिया लावली. ती आयडिया अशी लावली की त्यावेळेस जे सय्यद बंधू होते, हे सय्यद बंधू निजामाशी चांगल्या संबंधाचे होते, परंतु सय्यद बंधूंचा खून घडवून आणला मोहम्मद शाहने मराठ्यांच्या मदतीने. आणि नंतर जो काही निजाम होता त्या निजामाचा प्रभाव कमी करण्यासाठी त्याने त्याला अवध हा जो सुभा होता, या अवधच्या सुभेदाराला सुभेदार म्हणून पाठवण्याचं ऑर्डर दिलं. पण तो निजाम होता, त्याला अवधला जायची बिलकुल इच्छा नव्हती आणि त्याने हे सुद्धा ओळखलं होतं की अवधला जाणे म्हणजे स्वतःची शक्ती कमी करून घेणे. कारण दक्षिणेमध्ये त्याने स्वतःची खूप मोठी फौज तयार केली होती. दक्षिणेकडे त्याला निष्ठावंत असे सैनिक आणि फौजदार होते. म्हणून शेवटी हा जो निजाम होता, या निजामाने एक पाऊल उचललं. ते पाऊल असं होतं की त्या पावलामध्ये त्याने ठरवलं की आपल्याला दक्षिणेला जायचं आहे आणि दक्षिणेला जाऊन आपल्या स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करायचं आहे. म्हणून 1724 मध्ये तो दक्षिणेला निघाला. तर दक्षिणेला निघत असताना एक मुबारिज खान नावाचा एक व्यक्ती होता. हा मुबारिज खानाला जो मुघल बादशाह होता मोहम्मद शाह, या मोहम्मद शाहने काय केलं? त्या ठिकाणी त्याला ऑर्डर दिली की तू रस्त्यामध्ये या निजामाला गाठायचं आणि रस्त्यामध्ये निजामाला गाठून त्याच्याशी युद्ध करून त्याला संपवायचं. तर मुबारिज खानाला ऑर्डर मिळाली आणि यामागे मुबारिज खानाचा सुद्धा स्वतःचा काही स्वार्थ असेल, म्हणून मुबारिज खान आणि निजाम यांची टक्कर झाली साखरखेड्याला. ठीक आहे, साखरखेडा हे बुलढाणा जवळचं गाव आहे महाराष्ट्रामध्ये. आणि या ठिकाणी युद्ध होऊन 1724 मध्ये सप्टेंबरला त्या ठिकाणी ते युद्ध झालं. निजाम आणि मुबारिज खान यांच्यामध्ये खतरनाक युद्ध झालं आणि युद्धामधून शेवटी काय निष्पन्न झालं? तर निजाम जिंकला. आणि निजाम जिंकल्यानंतर त्याने ती मोहीम फत्ते केली. काय केली? फत्ते केली. म्हणून साखरखेड्याचं नाव त्यापासून फत्तेखेरडा झालं. लक्षात घ्या, साखरखेड्याला काय बदलवलं? फत्तेखेरडा त्या ठिकाणी नाव झालं. म्हणून निजाम आणि मुबारिज खानामध्ये जी लढाई झाली त्याचा निर्णय असा झाला की निजाम वरचढ ठरला. आणि याचा परिणाम काय झाला लक्षात घ्या, तर मुघल बादशाहने ती लढाई जिंकली. म्हणूनच याला आसफ जाह ही पदवी दिली. आता असं का केलं असेल मुघल बादशाहने? तर ठीक आहे, निजाम गेला तर गेला, पण जर त्याच्याशी शत्रुत्व घेतलं तर दक्षिणेमध्ये आपलं काही खरं नाही किंवा दक्षिणेमधून त्याचं आव्हान निर्माण होऊ शकतं. आणि दक्षिणेमध्ये जर त्याला काही गरज लागली ऐन वेळेला मुघल सम्राटाला, तर अशा वेळेस निजाम कामात यावा म्हणून त्यांनी त्याला आसफ जाह ही पदवी दिली. लक्षात घ्या, हा जो निजाम होता याचं युद्ध कौशल्य, याची राजकारणामधली समज, याची महत्त्वाकांक्षा आणि वेगवेगळ्या ठिकाणी लढाया लढण्याचं कौशल्य हे अत्यंत महत्त्वाचं होतं. दक्षिणेमध्ये सगळ्यात
पॉवरफुल असा हा सम्राट होता, परंतु इतकं जरी असलं तरी जो पेशवा बाजीराव पहिले होते यांच्यासमोर त्याची डाळ शिजली नाही. का? कारण पेशवा बाजीराव हा निजामाला हर वेळेस मात देत होता. सगळ्यात पहिली लढाई त्यांची 1728 मध्ये झाली, पेशवा बाजीराव फर्स्ट आणि निजाममध्ये. ती झाली पालखेड औरंगाबादला आणि याचा निर्णय काय झाला? पेशवा बाजीराव फर्स्ट इज अ विनर. त्यानंतर दुसरी लढाई झाली 1737 मध्ये, बाजीराव फर्स्ट आणि निजाममध्ये भोपाळला. यामध्ये सुद्धा बाजीराव जिंकले. आता लक्षात घ्या या ठिकाणी, आता तुम्ही बाजीराव मस्तानी मूवी बघितला असेल. या बाजीराव मस्तानीमध्ये तुम्हाला दिसलं असेल की निजामाच्या बाजूला एक वाघ असतो, तो बघतो आणि तो थोडेफार त्यांचे डायलॉग होतात. मग पेशवा बाजीराव येतात, मग ते विचारतात आपको क्या चाहिए. वो रणवीर सिंगने ऍक्टिंग केलेली आहे त्यामध्ये. तर त्या सीनमध्ये जो निजाम दाखवलेला आहे तोच निजाम ज्याची आपण गोष्ट करतोय, तोच निजाम ज्याचा इथे तुम्हाला फोटो दिसतोय. तर सिडनी ओवन या निजामाबद्दल मित्रांनो काय म्हणतात की याने अचूक ओळखलं होतं की जे उत्तरेकडचं साम्राज्य आहे, मुघल साम्राज्य, हे नष्ट होणार आहे आणि या नष्ट होणारमध्ये ती एक अशी नाव आहे की जी डुबून जाणार आहे. म्हणून सिडनी ओवन म्हणतात की मुघल साम्राज्याच्या बुडत्या नावेतून स्वतःला अलगद काढून घेणारा निजाम, त्याने त्याचा फायदा उचलला आणि साम्राज्य जे नष्ट होत आहे त्या साम्राज्यात नष्ट होणाऱ्या साम्राज्यातून स्वतंत्र निघून स्वतःचं एक वेगळं साम्राज्य निर्माण केलं. पुढे आपण निजामाचे जेवढे काही वंशज झाले यांच्याबद्दल सुद्धा घडामोडी बघणार आहोत. तर तत्पूर्वी या निजामाचा आपण एक कटाक्ष बघितला आणि निजामाचं स्वराज्य कसं, निजामाचं एक स्वतंत्र राज्य कसं निर्माण झालं हे आता आपण इथे बघितलं.